नवरे करते त्या सिरियलला पाहता तुम्ही इकडे पोरीचं लग्न आणि इकडे माईचं लग्न होऊन राहिलं आणि त्या सिरियलला पाहू पागल करतात त्या सिरियलला पाहू नका इमानदारी त्यानं म्हणून म्हणायचं आहे कोणाकोणाला चालायचंय जर बुद्ध गायला कोण कोण गेला हात वर करा बस आमचे विलास भाऊ जोडापे त्यांना एक मांग करतो मी त्यांनी उभं राहावं विलास भाऊ कुठे गेले हा ते येऊ द्या त्यांना एक मांग करायची आहे मला आणि इच्छा आहे की ते माझी पुरी करतील म्हणून तर बुद्ध गायला कोण कोण गेले तर हात वर करा माय एवढ्याच गेले ग तीर्थस्थान आहे ग बुद्ध विहार आपलं बुद्ध गया आणि जर माझ्या संग मला चलायचं आहे तुम्हाला न्यायचं आहे तर कोण कोण येणार आहे बुद्ध गयाला माझ्यासोबत वा 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 क्या बात है क्या बात है क्या बात है बुद्ध को मिला ज्ञान है वही स्थान है ज्ञान को बुद्धि वृक्ष वो धम्म का जान है हम क्यों जाए यहाँ वहाँ प्रथमा जबकि बुद्ध गया सारे विश्व में महान है बुद्ध गया सारे विश्व में महान है धम्म की ताकत संस्कार में है सच्चे संस्कार ही बुद्ध विहार में है जिस पेड़ के नीचे ज्ञान प्राप्त हुआ बुद्ध को प्रथमा वो बोधि वृक्ष तो अपने बिहार में है वो बोधि वृक्ष अपने बिहार में है तुम्ही बौद्ध गयाला गेलेच नाही तर तुम्हाला काय माहिती बोधी वृक्ष बिहार मध्ये आहे म्हणून आहे की नाही पण एकदा जाऊन बघा आणि कोणी नाही नेलं तरी आपण जाऊ मी तुम्हाला बुद्ध गयाला नेणार इमानदारीच्यानं खरं सांगतो कि हज करने कोई मक्का मदीना जाते हैं कोई चार धाम की यात्रा करना चाहते हैं और जिसे सच्चा धम्म का एहसास हुआ प्रथमा वो लोग सिर्फ बुद्ध गए जाते हैं वो लोग सिर्फ बुद्ध गए जाते हैं कि बुद्ध करुणा के सागर है सबको यहाँ ज्ञात है और शांति ने क्रोध पर की तथागत ने मात है अरे पराक्रमी चक्रवर्ती राजा अशोक सम्राट ने बुद्ध अपनाया भाई दीपक तो तुम्हारी मेरी क्या औकात है तुम्हारी मेरी क्या औकात है सारी मोह माया को हक अपना छीने को हक अपना कौन कौन चल रहे माझ्यासोबत अरे छीने को हक अपना अरे छीने को हक अपना चल बुद्ध गया चलते हैं छीने को हक अपना जो बुद्ध गयाला येत असेल इमानदारी जो बाबासाहेबांची अवला लेकरावा जागार बसा तिथं एक जरी उठला तर हाती दे रे चल हो तिकडं चल तिकडे सर लवकर ज्याने पैसे द्यायचे ते हाती द्या माझं फेकू नका हे काही तमाशा नाही बाबासाहेबांचा कार्यक्रम आहे हा बाबासाहेबांचा विचार म्हणताय फेकू नका हाती द्या अरे छीनने को हक जो बुद्ध गयाला येणार आहे तेच हात वर करून टाळ्या वाजवा अरे छीनने को हक अपना अरे छीनने को हक अपना पहिले अशी कठोर घेऊन जायची की नाही छीनने को हक अपना अरे छीनने को हक अपना चल बुद्ध गया चलते हैं छीनने को हक अपना चल बुद्ध गया चलते हैं छीनने को
को हक अपना, अरे छीनने को हक अपना। चल बोध गया चलते हैं, छीनने को हक अपना। चल बोध गया चलते हैं, छीनने को हक अपना। चल बोध गया चलते हैं, छीनने को हक अपना। विलास भाऊ कुठे गेले? विलास भाऊ झोडापे जिथं कुठं असतील त्यांनी समोर यावं पटकन. अर्जंट काम आहे मला त्यांच्यासोबत. आज अर्जंट काम आहे, जिथं कुठं असतील त्यांनी पटकन समोर यावं. विलास भाऊ झोडापे. अरे छीनने को हक, कारण बोध गया तुम्हाला माहित आहे ख्रिश्चनाच्या ताब्यात चर्च आहे, मस्जिद मुसलमानाच्या ताब्यात आहे, हिंदू मंदिर हिंदूच्या ताब्यात आहे, मग बौद्ध मंदिर पंड्याच्या ताब्यात का रे? हराम करू. हमारी जागीर है, हम लेके रहेंगे. काल फक्त 56 कापले रे. आईची शपथ, आज जर विचार आमच्यावर असा दिवस आला ना, काल 56 कापले माणसानं, आज बाया 100 कापल्याशिवाय राहतील नाही. इमानदारीच्या सांगतो. अरे सीने को हक अपना. आमचे शशिकांत भाऊ मेश्राम बीएसपीची आणबाण शान यांच्याकडून मला 5,000 रुपयाची भेट आली. अरे छीनने को हक अपना, अरे छीनने को हक अपना. चल बोध गया चलते, 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 छीनने को हक अपना. आमचे मेश्राम भाऊ यांच्याकडून मला 5 नाही 10,000ची भेट आली. पुन्हा विलास भाऊ झोडापे जिथं कुठं असतील त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. अरे छीनने को हक अपना, अरे छीनने को हक अपना. कौन कौन है मेरे साथ? चल बोध गया चलते, छीनने को हक अपना. चल बोध गया चलते, गडबडवाली जो हमारे इमानदारीच्या ना, जर आमच्या तिथं हॉटेलात जाणं नाही झालं ना तर डब्बे बांधून घेऊ, 3 दिवसाच्या शिदोऱ्या बांधून घेऊ, पोळ्या खराब होते तर पुऱ्या बांधून घेऊ, पण तरी बोध गायला गेल्याशिवाय राहू नये. अरे छीनने को हक अपना. चल बोध गया चलते, छीनने को हक अपना. चल बोध गया चलते. गडबडवाली जो हमारे विलास भाऊ, आज मला तुमच्यापासून एक वचन पाहिजे. ह्या सगळ्या समाजात तुम्ही आम्हाला दिसत नाहीये. हा, आम्ही तुम्हाला दिसत नाही, तुम्ही आम्हाला दिसता. हे बरोबर आहे. मी आज विलास भाऊ पासून एक वचन घेते. विलास भाऊ, जर आता तुम्ही पंचायत समितीमध्ये जर निवडून आले तर इमानदारीच्यानं मला आज वचन द्या की कमच कम 1 नाही तर 2,000 पुढे लोक, गावखेड्याचे लोक बुद्ध गायला घेऊन चला म्हणून तुमच्या खर्चानं. ज्या सगळ्यासमोर वचन द्या मला, सगळ्यासमोर माईक घ्या आणि वचन द्या मला की 2,000 लोक विलास भाऊ झोडापे आपल्या खर्चानं, 2,000 लोक आजूबाजूच्या पुऱ्या गावचे लोक बुद्ध गायला घेऊन चालतील. या मला वचन द्या आज. आदरणीय ताई, उपस्थित माझी जनता मायबाप, ताई जान है छोटी सी, बच्चा मत समझना, ये चेला है पक्के गुरु का, अच्छा मत समझना. क्या बात है. ताई, निवडणूक येतील जातील, त्या निवडणुकीशी माझा काही संबंध नाही, कधी मात्र संबंध नाही. मी तुझा लहान भाऊ म्हणून निवडणुकीच्या आधीच तू उद्या म्हणजे तर उद्या 2 नाही 3,000 लोक घेऊन जाण्याचं तुला वचन देऊ शकतो. ताई के लिए एक हर्ज है, रफ्तार के लिए किसी की इजाजत लेने की जरूरत नहीं होती. अरे रोक सके शेर को, इतनी गिदाड़ों में ताकत नहीं होती. रिकॉर्ड है, रिकॉर्ड. अरे ये बाबासाहेब का शेर आहे. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की मला नेता नको, नेते जे आलं ते नेते.
आता थोडे बाजूला होऊन जा, पार्टीला दिसली पाहिजे मी. जे आले ते नेते, आम्हाला नेता नको. आम्हाला बाबासाहेबाचा कार्यकर्ता पाहिजे आणि तो पण विलासभाऊ झोडापे सारखा कार्यकर्ता पाहिजे. आज बहिणीची त्यांनी इज्जत राखली. अरे लोक नुसतं मतदानासाठी आणि इलेक्शन मध्ये लढासाठी मरमर करतात. 4 वेळा तुमच्याहून पाया लागतात. मला पहिले निवडून द्या, मग मी तुम्हाला इथं घेऊन जाईल. मला पहिले वोट द्या, मग मी तुम्हाला तिथं घेऊन जाईल. मला पहिले सत्तेवर बसवा, मग तुम्हाला, कारण मग बसवलं सत्यावर, बसतो पायतात सत्ता आणि खातात भत्ता. आमच्या इकडे काय पायत नाही हराम करू. पण खरंच विलास भाऊसाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट. का म्हणते इलेक्शन गेलं चुलीत. इलेक्शनाच्या पहिले म्हणते 2 नाही 3,000 लोक पुस्तकाला घेऊन जातो म्हणते. खरंच बाबासाहेबांच्या कार्यकर्त्याची गरज आहे आम्हाला विलास भाऊ झोडापे सारखे. अरे छीने को मामा काटरस यांच्याकडून 500 रुपये आले म्हणून काय म्हणायचं आहे. बांधे कंपन निकली मैं तो बुद्ध जोगन हूँ. अरे बुद्ध के हो दीवाने. बुद्ध के दीवाने जो है हाथ वर करे. अरे बुद्ध के हो दीवाने. तुम्ही बुद्धाची दिवाणी आहे का बायकाची दिवाणी आहे? नाही, असे हात म्हणून फक्त बुद्धाची दिवाणी. अरे विचार करा तुम्ही, 1935 मध्ये बाबासाहेबांनी एवढी मुक्कामी घोषणा केली का मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. आणि 1956 ते 1935 ते 1956 मध्ये बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. विचार करा तुम्ही, 21 वर्षाचा डिस्टन्स. काहीच त्या धम्मामध्ये असेल तेव्हा तर बाबासाहेबांना मला बुद्ध धम्म दिला की नाही? क्या कसूर है हमारा, किया है क्या? अरे गरीब घर में जन्म ही तो लिया है. अगर ये गुनाह है तो फिर इंसानियत है क्या? इंसान को इंसान से मिलने नहीं देते, इंसान क्या भगवान को छूने नहीं देते. ये कैसे रीत, कैसा धर्म है तुम्हारा? बंद करो इस जालिम और ढोंगी पसारा. बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं, तुम देखते रहना. और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं, तुम देखते रहना. ऐलान भीम ने किया सिरा तान के, चक्कर में नहीं आऊंगा किसी बेईमान के. ऐसा मजा चखाऊंगा तुम देखते रहना. जुल्म सितम मिटाऊंगा तुम देखते रहना. और हरगिज ना खौफ खाऊंगा तुम देखते रहना. मगर अपने गरीब कौम को बुलवाकर शान से औरों को भी समझाओ, सुनो तुम ध्यान से. है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं. भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं. आदमी का जीना जी नहीं सकती यहाँ. तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिल है कहाँ? आओ तुम्हें दिखाता हूँ एक नया आस्था. बाग पीपल का है, गौतम है जिसका बाग बा. झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशा. हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह. प्यार का, ममता का, सच्चाई का दामन थाम लो. और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो. तथागत भगवान बुद्ध को. हात दिल्यावर थांबत जाणार आहे. शशिकांत भाऊ मेश्राम यांच्याकडून 100 रुपये आले. डॉक्टर अनुराग गणेश पवार अकोला यांच्याकडून 100 रुपये आले. संजय गणेश पवार यांच्याकडून सुद्धा मुंबई यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. प्रकाश गणवीर यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. बुद्ध दर्शन मेश्राम आयुर्वेद यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. खूप खूप धन्यवाद. बांधे कपन निकली पंकज गायकवाड यांच्याकडून 500 रुपये आले. अरे मैं तो बुद्ध जोगन हूँ. अरे बुद्ध के वो दीवाने, जो बुद्ध के दीवाने. अरे बुद्ध के वो दीवाने. जर बुद्ध गयाला आम्हाला लढायचं काम पडलं तर यान की नाही रे माणसं बापी हो आमच्या समोर. खरंच यान कोण कोण येईन माझ्या संग हात वर करून सांगा बरं.
अरे बुद्ध के वो दीवाने आग में भी जलते अरे करायची असेल रास तुम्हाला तर आधी ग्रामपंचायत गाजवा करायचं असेल रास तुम्हाला आधी ग्रामपंचायत गाजवा नंतर महानगरपालिका माजवा तेव्हा कधी लोकसभा विधानसभेचा मजबूत होईल पाया पाहता पाहता दलित व बहुजनांची बदलून जाईल काया स्वतःचे कार्य सोडून स्वतःचे स्वार्थ सोडून कार्य करा समाजासाठी तेव्हा कधी हा दिन दुबळा समाज राहील तुमच्या पाठी आपल्या बापानं केलेली मेहनत जाऊ देऊ नका रे बेकार भाऊ भावाच्या विरोधात उभं राहायला देऊ नका रे होकार जेव्हा होईल या देशाचा पंतप्रधान आपला दलित भाई दीपक तेव्हा माझ्या भीमाचे स्वप्न होतील साकार तेव्हा माझ्या भीमाचे स्वप्न एक भीमाची वाघीण माझी ताई आली होती तिचं नाव बोलता बोलता राहून गेलं तिने मला 100 रुपयाची भेट दिली खूप खूप धन्यवाद चलो चले साथ मिलके चलो चलो साथ मिलके चलो चलो साथ मिलके वो घुसखोरों से लड़ना है घुसखोरों से लड़ना है चलो चले साथ मिलके घुसखोरों से लड़ना है एकता की ताकत से अरे एकता की ताकत से कारण तुम्हाला माहिती आहे एक काडी घेतली तर पटकन मोडते तसं तुम्ही 10 काड्या घ्या मोडून दाखवा बरं मला अरे एकता की ताकत मी दिल्लीला बुद्धगयासाठी आमरण उपोषण करणार आहे तेव्हा माझ्या संग कोण कोण येणार हात वर करून सांगा मला बुद्धगयासाठी अरे एकता की ताकत से सांगा ना सगळ्यांना एक व्हायला पाहिजे. मी दादाचं हे पहिलं आहे सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे हे बरोबर आहे 500 रुपये अधिक 500 रुपये द्या सोडा की रे पण आता बोलली ते. हा आता यायचं डबल हा डबल एक तास झालं पाहिजे मग सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे टाळ्या वाजवा दादासाठी द्या लवकर 500 रुपये देते हा क्या बात आहे. गडबड नका करू. विलास भाऊ झोडापे यांनी सर्वांना एक केलं पाहिजे आणि ते एक आहे तुम्हाला एक करत आहे हा हा या दादानं मला 2000 रुपये दिले तसे 5000 आहे अरे एक ताकीद हात नाही मिळवायचा गर्वानं जय भीम करायचा इंग्रजाच्या पोटचे हो का आपण बाबासाहेबाचे हो ना ते अरे आमचे शशिकांत भाऊ मेश्राम त्यांच्याकडून पुन्हा मला 500 रुपयाची भेट आली एक ताकीद चट्टान भी हिलते मी तुम्हाला सांगितलं मी भिडणारे कोणाला राजा अशोक सम्राटनं 84,000 विहार बांधले होते कोणाकोणाला माहित आहे 84,000 विहार बांधले होते 84,000 मधलं एकही विहार देतात नाही सगळी आहे ना गिटकली हरामखोरांना चौदा आहे ना. म्हणून म्हणायचं आहे रे रमाई माझी माता माझे पिता भीमराव चालणार नाही तर कुणाचा लफंड एका साध्या प्रश्नाने तुझ्या जिवारी लागेल घाव जर असेल हिम्मत तर सांग तुझ्या बापाचं नाही, नाव सांग. जर असेल भीमराव तर मी तुझी कोण लागते तुला ऐका ठाव बोला कसे विसरू नको भोपळ्यावानी पसरू नको ही युक्ती ही शक्ती क्रांती वीराची आहे अरे जा मी कुणाच्या बापाला भीत नाही कारण मी लेक आंबेडकराची आहे मी लेक आंबेडकराची आहे एकता की ताकत अरे चट्टा भी हिलते हैं कारण बाबासाहेबांना संविधानाच्या रूपामध्ये आम्हाला खजाना दिलेला आहे चंदनाची बाग दिली आहे बाबासाहेबांना आम्हाला म्हणून म्हणायचं की चेतावणी देऊ नका आम्हा बोत जनाला हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला चेतावणी देऊ नका आम्हा बोत जनाला हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला त्यावेळेस लागतोय तुम्हाला घोडे कोण आहे? त्यावेळेस लागतो
वाटत होतं हसायला. बाबू काढून घेत. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. हा त्या खुर्ची आहे समोर. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. बसा बसा. रासा आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. मग तुम्ही का लागले रुसायला? हा. आता आम्ही हसणार, कधी लढू शकणार नाही. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी माहिती लाल करू शकणार नाही. श्रावस्ती बोलणार. श्रावस्ती माझ्या बहिणीने 100 रुपये दिले. खूप खूप धन्यवाद माझे. एकता की ताकत से एक क्यों कुत्ते लड़ाए जाते हैं जैसे बोटी के वास्ते. वाचते. कुत्ते लड़ाए जाते हैं जैसे बोटी के वास्ते, वैसे लड़ते आज के नेता सिर्फ खुर्ची के वास्ते. खुर्ची के वास्ते. कुत्ते लड़ाए जाते हैं जैसे बोटी के वास्ते, वैसे लड़ते आज के नेता सिर्फ खुर्ची के वास्ते. ना समाज के वास्ते ना जनता के वास्ते. नाम भीम जी का लेते सिर्फ अपने मतलब के वास्ते. अपने मतलब के लिए इन्होंने समाज की एक ही फोड़ दी. किनारा पाने वाली नाव इन्होंने बीच भर में छोड़ दी. मेरे भीम जी कैसे नेता हमको मिले, अपने मतलब के लिए अलग अलग चले. यही जय भीमालों के अस्तित्व में सांप है जहरीले पले. अब तुम ही बताओ ये गद्दार कैसे आएंगे नीले झंडे तले. एकता की ताकत से, एकता की ताकत से. जय भीम. विलास माटे यांच्याकडून 500 रुपये. चट्टा भी हिलते आरोही प्रफुल्ल लोखंडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये भेटले. मला खूप खूप धन्यवाद. एकता की तू काय मुख्यमंत्री आज करे दादा? ते बा दादा पिऊन आला की नाही म्हणते. दीदी म्हणते कोणाला वा, 3 बेवडे असतात. एका घरी दारू पीत बसतात. एक जण आता तुमचं काय होईल? बरोबर. 1 मिनिट गाण्यामध्ये डिस्टर्ब करून का गाणं झाल्यावर करते. 3 बेवडे असतात. ह्या दादा कसा आला तर हा असे 3 जण बसते एका घरी दारू पीत. एक जण काय म्हणते मला की नाही म्हणते. कोण ह्या गावाचं नाव आहे? खेळा. दूर खेळा म्हणजे दूर करा. म्हणजे कोणाला दूर करता का तुम्ही? जवळ करत ना का? हा दूर खेड्यावर 3 माणसं बसली. दूर खेड्याचा एक माणूस आला. काय म्हणते? यार म्हणते मला जर या दूर खेड्याचं सरपंच केलं की नाही म्हणते, आईची शपथ पुरं दूर खेळात बदलून टाकतो म्हणते. असं. दुसरा काय म्हणते? अबे तू कुठे गावात पडला या दूर खेड्यात म्हणते. दूर खेडेवाले सगळ्याला दूर करतात म्हणते. अबे मला जर या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं की नाही म्हणते, आईची शपथ पुरा महाराष्ट्रात बदलून टाकतो म्हणते. तिसऱ्याला जरा जास्त लागलेली असते. तिसरा काय म्हणते? अबे लेका आपण देशी पेताव म्हणते. अबे देशाचा विचार करा ना. अबे म्हणते कुठं महाराष्ट्रात बसले. अबे म्हणते तुम्ही आईची शपथ म्हणते मला जर या देशाचं प्रधानमंत्री केलं की नाही म्हणते तर पुरा देशच बदलून टाकतो बा म्हणते मी. ती कोणी ती बायको चकना घेऊन बायको म्हणते देश बदलवणाऱ्या पेटी लुंगी समजून दिवसभरापासून माझ्या पेटीपोट घालून फिरून आला तो काय म्हणते अगोदर? अरे एकता की जेव्हा मी गाता तेव्हा तुम्हाला पुरस्काराची गरज नाही. जेव्हा मी चुप राहिली तेव्हा पुरस्कार. अरे एकता की ताकत से, अरे एकता की ताकत से, अरे चट्टा भी हिलते. वैसा कोई दे नहीं सकता और फैसला अपनी जिंदगी का ऐसा भला कोई ले नहीं सकता. अरे योद्धा तो बहुत है इस धरती पर भाई दीपक, मगर अशोक सम्राट जैसा योद्धा इस धरती पर हो नहीं सकता. इस धरती पर हो नहीं सकता. म्हणून म्हणायचं आहे अब खून का हर कतरा, अब खून का हर कतरा
की नाही माझ्या संग भीमाच्या वाघिणी? कोण कोण तयार आहे हात वर करा. नुसतं नवऱ्याची भाकरी कोण? हा, ह्या भीमाच्या लेखी आहेत इमानदारीने. कसं नवीन रक्त सळसळते तुमचं रक्त कसं नवऱ्यानं थंड केलं थोडंसं, आहे की नाही? ते म्हणते ना नवीन नवीन लग्न झालं, अहो उठा ना, आई बोलवत आहे. आणि 1 वर्ष झालं, सक्करकंद्या किती वेळचा झोपलाय म्हणते, उठणं कामावर जात नाही का भोकड्या म्हणते, झोपला तर झोपलाय म्हणते. असं 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 असते नवीन नवीन. म्हणून आता अरे अब खून का हर कतरा भाई जाए तो परवा नहीं, भाई जाए तो परवा नहीं, अब खून का हर कतरा भाई जाए तो परवा नहीं, देखे बुद्ध भूमि देखे बुद्ध भूमि में. शब्द समजून राहिला ना माझा? इमानदारीने समजला तो सगळे हात वर करून जो माझ्या संग तयार आहे. देखो बुद्ध भूमि में अरे कैसे पन्ने चढ़ते हैं, कैसे बुद्ध भूमि में, कैसे पन्ने चढ़ते हैं, कैसे बुद्ध भूमि में, कैसे पन्ने चढ़ते हैं, कैसे बुद्ध भूमि में. झोडापे यांच्याकडून मला सप्रेम भेट आलेलं खूप खूप धन्यवाद. गीताचा शेवट गाते. या गीताचे कवी माझे मोठे बंधू भाई दीपक मेटांगे. शेवटी काय म्हणतात लक्ष असू द्या. बिलबिला रहे भिक्खू. 1 वर्ष झालं, 1 वर्षापासून अनशनवर बसले, आम्हाला न्याय मिळत नाही. कारण आमच्या भावाभावात एकी नाही. हे तुम्हाला अगोदरच सांगितलं मी. एकानं आपलं आमचं कसं आहे माहिती का? ते मी प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतो. आता इथे मला सांगूशी वाटते. आमचं कसं आहे, केस कंगा कुठे, हे कुठे चालला, जाऊ दे, हे काही गरज नाही पाहायची, त्याला काय करायचं पाहायचं. दोन आता बघा गावामध्ये कसं तुमच्या इकडे स्वच्छता अभियान झालं ना सगळीकडं? झालं की नाही? पहिले नव्हतं. पहिले उचलला डब्बा का चाललो, उचलला डब्बा का खारीमध्ये जायला की नाही. आणि पहिले तर बाबा गावामध्ये येऊ की नाही आम्ही, गावामध्ये तो गावाचा रोड असते की नाही, इकुनी भरला आणि कुणी भरला, आणि मधातून आमची गाडी चालली, बाया बिचारायला अदबले. बुद्ध दर्शन मेश्राम यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. हा, आणि पहिले कसं होतं, इकुनी बाया लई निकुनी लई मधातून आमची गाडी चालली, बाया बिचारा स्टँडअप उभ्या व्हायच्या आम्हाला पाहून. माणसं उभे होत नाहीत, माणसाने काही लेन नाही. मग मी काय म्हणत असतो, बसणाऱ्याला लाज नाही, पाहणाऱ्यांना तरी लाज जावं आपण कशाला चला समोर. आता कसं झालं सगळीकडं स्वच्छता अभियान झालं. पण अजूनही कसं आहे माहिती का, स्वच्छता अभियान झालं पण म्हातारे लोक जे असतात की नाही, म्हातारे बुडे, त्याला संडासात काही होत नाही. काय गोष्ट करता दिदी, त्याला कसं होईल संडासात? पहिल्यापासून सवय लागली ना, उचलला डब्बा का खाली, उचलला डब्बा का खाली, उचलला डब्बा का खाली. त्याला माहित आहे ना दिदी, खारीत गेल्यानं भुरभुर हवा लागते, घन घन माश्या येते, आणि 2-4 गवताच्या काड्या रुतल्या त्याच्या बरोबर उतरते. दोन म्हातारे त्याचा अनुभव सांगितला त्यानं. विचार करा तुम्ही, बाबासाहेबाचा जो गुणगान, कारण बाबासाहेबासाठी जो मर मिटत त्याचा इतिहास कधी मिटला जात नाही, आणि जो हराम करत दलाली करत असेल त्याचा इतिहास लिहिला जात नाही. हे पा पूर्ण पॅरेलेस मारला, हात पाय दोन्ही गेले. शैलेश भोंगे यांच्याकडून 100 रुपये. हात पाय दोन्ही गेले, पण बाबासाहेबाचं गुणगान करते. तुम्हाला माहिती आहे पॅरेलेस मारलं तर पूर्ण कळ मारत असते, तोंडाला पण मारते, पण बाबासाहेबाचं गुणगान करते म्हणून हातही गेला, पायही गेला, पण हे पा तोंड सही सलामत ठेवलं बाबासाहेबाची पुण्य. विचार करा तुम्ही, एवढी ताकद आहे महापुरुषामध्ये. कारण संत कबीर म्हणतात, शब्द शब्द सबा कोई करे, शब्दों का करो विचार, एक शब्द शीतल करे दुसरा करे देजा. संत कबीरांना म्हणायचं होतं, यांचं गायन यांचं प्रबोधन सोन्यासारख्या माणसाचं माती करतं. अरे बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचाराचं प्रबोधन मातीसारख्या माणसाचंही सोनं करतं. यायचं गायन यायचं प्रबोधन उठलेल्या माणसाला झोपवतं, पण बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचाराचं प्रबोधन झोपलेल्या माणसाला सुद्धा उठवल्याशिवाय राहत नाही. आणि जेव्हा झोपलेला माणूस उठतो, उठलेला माणूस उभा होतो, एका हातात बाबासाहेबांची पेन, दुसऱ्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार. जेव्हा असं होतं, अरे माय बहीण कोणाची असो, SC NT OBC मुसलमान नव्हे ब्राह्मणाची असो, तिच्याकडे वाकडा डोळा तर सोडा, बलात्कार तर सोडा, वाकडा डोळा जरी केला तर बाबासाहेबाची औलाद त्याचा डोळा बाहेर काढल्याशिवाय राहतील नाही. यासाठी अरे छीनने को हक को हक अपना
ब्लाऊज होण्यापेक्षा ह्या बहिणीची इज्जत ठेवली, ह्या बहिणीची इज्जत ठेवली. फक्त 2000 असं म्हटलं तर विलास भाऊ म्हणते की मी 3000 लोक बगर कोण्या स्वार्थानं इलेक्शन गेलं चुलीत तरी 3000 माझ्या माय बहिणी बुद्ध गायला घेऊन जातो. अधिक काय पाहिजे आम्हाला? अरे छीने को कारण मी कसंही विलास भाऊचे कार्य वाचलेले आहे. खरंच त्यांचे जे निस्वार्थी कार्य आहे, इमानदारीनं सलाम त्यांच्या कार्याला आहे माझं. कारण स्वार्थासाठी तर कोणी हे करते. एखादी पोरगी आवडली तर त्या पोरीसाठी मागं लागासाठी कोणी खर्च करते, बरोबर की नाही? कारण पोरीवर इम्प्रेशन मारण्यासाठी आमच्या पार्टी जाते फक्त पोरीवर इम्प्रेशन मारते, पैसे खर्च करते, ढोलकीवर थापा जास्त मारते. हा हे असं करते. अरे छीने को चलते संपादक मिलिंद भाऊ नरांजी यांनी 1000 रुपयाची भेट दिली. तसेच शशिकांत भाऊनी 1000 रुपयाची भेट दिली आणि त्यांच्या मागे एक कार्यकर्ते त्यांनी सुद्धा 1000 रुपयाची भेट दिली. अरे छी, म्हणून गीताचं शेवट गाते लक्ष असू द्या. बिलबिला रहे भिकू साल गया अंजन में, बिलबिला रहे भिकू साल गया अंजन में, बिलबिला रहे भिकू साल गया अंजन में. अब मैं निकली तू भी निकल, अरे अब मैं निकली तू भी निकल, अरे अब मैं निकली तू भी निकल, अरे अब मैं कोण कोण येणार आहे माझ्या संग बुद्ध गायला? मी क्या बात है. अब मैं निकली तू भी निकल, अरे अब मैं निकली तू भी निकल, असा रे अब मैं निकली तू भी निकल. चल बोध गया मिलते वजा भारी झालं तर अशा काड्या काय भारी जात नाही. अब मैं निकली तू भी निकल, अब मैं निकली तू भी निकल. चल बोध गया मिलते अब मैं निकली तू भी निकल, बोध गया मिलते अब मैं निकली तू भी निकल. अरे पण मला एक प्रॉब्लेम होणार, इथे माणसं जरा मेंढाड सारखे बसले दिसून राहिले मध्ये. हातात बांगडे बिंगडे भरले आहे की काय रे? माणसाच्या हातात बांगडे बिंगडे भरले आहेत का? ज्याच्या हातात, ज्याला भगवान बुद्धाने, निसर्गाने, बाबासाहेबांनी 2 हात दिले त्यांनी 2 हात वर करा. ज्यांना एकच हात दिला ते एकच हात वर करा. मैं भी निकली तू भी निकल, चल बोध गया मिलते, बोध गया मिलते, मुझे न रोको मेरे सहेलियों मैं जाती हूँ, मुझे न रोको मेरे सहेलियों मैं जाती हूँ. मैं जो कनुसी मेरे बुद्ध की कहलाती हूँ, मैं जो कनुसी मेरे बुद्ध की कहलाती हूँ. आसे मेरे ना तुम सहेली बहाना आंसू, तुमको कसम है आंखों से गिराना आंसू. मेरे बाद मेरे माँ बाप को समझा देना, मैं जो जाती हूँ संदेशा मेरा पहुँचा देना. ख्वाबों का पलट में जगाना है मुझे को मेरे, काशी मैं बुद्ध की हूँ अंजलि है नाम मेरा, काशी मैं बुद्ध की हूँ अंजलि है नाम मेरा. तरस को दर से बला कप्पन जोगन मेरी, तरस को दर से बला कप्पन जोगन मेरी. जन उठे लिए फिरती है अबागन मेरी, जन जाएंगी मगर छोड़ूंगी ना दामन तेरा, जन जाएंगी मगर छोड़ूंगी ना दामन तेरा. चाहे जिस तरह भी कर लूंगी मैं दर्शन तेरा, मैं दर्शन तेरा, मैं दर्शन तेरा. अरे छीने को हक अपना, छीने को हक अपना. फेकू नको दादा, हा तमाशा नाही, बाबासाहेबाचं गाणं आहे. हाती दे आदरानं. छीने को हक अपना, छीने को हक अपना.
त्याच्या पडण्याच्या मागून देऊ. लोक माणसं पुळून देतील ना आपण मागून देऊ. काही नाही झालं तर इमानदारीच्या यायची बायको यायला खूप मारते. याची बायको यायला लय मारते आणि लय चांगलं काम करते ते. अरे छीने को काही नाही तर काही नाही. नारी निंदा मत करे प्यारे, नार हिरे की खान है. खान है. अरे उस नारी से पैदा हुई है भीम बुद्ध भगवान है. हे. कारण कशाला हाती घेतो वेळ्या तलवारीच्या पातीला, तिला कशाला हाती घेतो वेळ्या भूमीवरच्या मातीला, कशाला हाती घेतो वेळ्या नारीच्या जातीला. अरे नार ते अखिल नराच्या साथीला, पण नारी विना जन्म नाही रे या नराच्या जातीला. नारी विना जन्म नाही या नराच्या जातीला. छेने को